आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादी अजितदादा गटाचे वरिष्ठ नेते आमदार धर्मराव बाबा आत्रामजी। सर, मध्यंतरी तुमचं एक वक्तव्य खूप व्हायरल झालं, ते म्हणजे तुमच्या मतदारसंघामध्ये हस्तक्षेप करण्याचं काय? नाही, आता त्याच्याबद्दल तर मी जे बोलायचं होतं मागेच मी बोललेलं आहे। आता कारण की आम्ही गडचिरोलीमध्ये 3 आमदार आहेत, त्या तिन्ही आमदार आपला सक्षम आहेत आपल्या क्षेत्रामध्ये काम करण्याच्या दृष्टिकोनातून। मग बाहेरचा व्यक्ती येऊन कुठेतरी आपण हस्तक्षेप करणं या जिल्ह्यामध्ये हा चुकीचा होते आणि त्या दृष्टिकोनातून माझा थोडा नाराजी होता। त्यावेळेला मी नाराजी प्रकट केलं। आता काय सगळं व्यवस्थित चाललं आहे। थेट आरोप आशिष जयस्वाल सहपालकमंत्री तुमच्या जिल्ह्याचे, त्यांच्यावर तुमचा आरोप होता? नाही, आरोप केला। आता ते सगळं काम आता अडचण काय, आता निधी वाटप आहे, निधी बाहेरच्या बाहेर ते पक्षाचे लोक येऊन बाहेरच्या बाहेर काम घ्यायचं। माझ्या क्षेत्रामध्ये शिवसेनेचं काय आहे हे कोणाला कळत नाही आणि त्या दृष्टीने हे आपण पालकमंत्री सहपालकमंत्री ठेवल्यानंतर हे पक्ष वाढवलं पाहिजे, पण कुठे वाढवलं पाहिजे जिथे आमच्या क्षेत्रामध्ये येऊन हस्तक्षेप करायचं म्हणजे कुठेतरी हा चुकत होता। म्हणून मी आपला नाराजी प्रकट केला आणि त्या दृष्टिकोनातून आता हे सगळे बंद झाले। आता असं कळतं की तुम्ही अजितदादांच्या कानावर ही बाब टाकणार आहात, मुंबईला चालले आहे? नाही, मुंबईला जाणार मी। आता मी सक्षम आहो ना, कशाला ह्याच्या कोणाच्या बाबी टाकायचा। तर मी जे काय माझं प्रकट केलं तर हे सगळं सगळ्यांच्या कानावर गेलेलं आहे, सगळे वरिष्ठ नेत्यांना कळलेलं आहे की माझा काय विचार आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही जे बोलतो धर्मराव जे बोलतो खरं बोलतो, काय माझ्याकडे सगळं वेगळं वाकडं काय राहत नाही आणि त्या दृष्टीने मी जे मी बोललो आणि ते काय मागे काय जायचं काय आवश्यकता नाही। परंतु इतकंच आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये हस्तक्षेप होऊ नये, कारण की आमदारसुद्धा निवडून येतात 2-2.5 लाख लोकांचा प्रतिनिधी म्हणून। तिथे कुठेतरी बाहेरचे येऊन बसून जबाबदारी दिला की हा महायुतीचा विकास झाला पाहिजे, महायुतीचा ताकद वाढला पाहिजे, तर आम्ही आहो ना महायुतीचे आमदार, आम्ही वाढू आमच्या क्षेत्रामध्ये। ज्या क्षेत्रामध्ये आमदार आहेत ते आपलं त्या क्षेत्रामध्ये ते पाहतील। मी सुद्धा ते गडचिरोलीमध्ये हस्तक्षेप करत नाही। मी माझ्या विधानसभापुरता मी बोलतो आणि माझ्या विधानसभेमध्ये मी जे कामं येतील ते काम पाहायची जबाबदारी माझी आहे, तितकंच। सहपालकमंत्री म्हणून आशिष जयस्वाल करतायत, हस्तक्षेप करतायत असा आरोप आहे, आक्षेप आहे? नाही, आता होता म्हणून तर बोललो ना, जे होत होता आता थांबलाय, आता थांबला पाहिजे आता थांबला पाहिजे, बरोबर आहे। नाही थांबला तर? नाही थांबलं तर काय, तिकडे काम करणारा मीच आहे ना, आम्हाला माहिती आहे कसं थांबवायचं ते। तुमच्या त्या याच्यामध्ये मी जर मागे लागत नाही, लागलो तर शेवटापर्यंत नेतो, याचा काय अर्थ काढायचा बाबा? शेवटपर्यंत नेतो म्हणजे सगळ्या अधिकाऱ्यांना मी दम दिला की तुम्ही माझ्या निर्वाचन क्षेत्रामध्ये मी सांगितल्याशिवाय कोणत्याच प्रकारचा बाहेरच्या माणसाने सांगितलं ते काम तुम्ही काय करायचं नाही। जे काय मी नाव कामाच्या यादी देणार ते काम माझ्या क्षेत्रामध्ये मीच करून घेणार, हे इतकं माझा इशारा होता आणि बाकीचे तुम्ही ह्याला त्याला ऐकायचा काय आवश्यकता नाही माझ्या क्षेत्रामध्ये। शेवटचा प्रश्न, सर्व काही आलबेल आहे महायुतीत तिथे, कारण की तुम्ही मुख्यमंत्र्यांचं नेहमीच कौतुक करत आलेले आहे, मुख्यमंत्री तिथले पालकमंत्री झाल्यानंतर तिथला विकास वाढला असंही तुम्ही म्हणत आलेले आहे, सहपालकमंत्र्यांवर काय एवढी नाराजी? नाही, आता मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी दिली आहे सहपालकमंत्रीकडे। आता मुख्यमंत्रीनं काय म्हणजे पूर्ण राज्य पाहायचं आहे आणि देशाच्या सुद्धा काही भागामध्ये त्यांच्या जबाबदारी टाकलेल्या आहेत पक्षाने, तर त्या दृष्टिकोनातून मुख्यमंत्र्यांबद्दल आता मी काय बोलणार, जास्त बोलू शकत नाही, कारण की ते पूर्ण राज्याची जबाबदारी त्यांच्याकडे आणि सगळं राज्य चालत आहे, व्यवस्थित चालत आहे आणि जिल्ह्यामध्ये त्यांचं जे लक्ष आहे म्हणजे महत्त्वाचं म्हणजे रोजगार निर्माण करण्याचा माननीय मुख्यमंत्र्यांचा, आणि त्या दृष्टिकोनातून त्यांच्या आशीर्वादाने आपण इथे या जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार आपण उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्या दृष्टीने हे जे आता जबाबदारी सहपालकमंत्रीला दिलेलं आहे आणि मला वाटतं की आता सहपालकमंत्रीचं काम राहिलेलं नाही, आता मुख्यमंत्री राहिले तरी ते भरपूर आहे, ते मुख्यमंत्र्यांचं जबाबदारी ते नसले तरी आम्ही आहोत ना कार्यकर्ता म्हणून, पण महायुतीचा आमदार म्हणून आम्ही पाहू शकतो। सहपालकमंत्र्यांची गडचिरोलीला गरज नाही? मला वाटते गरज नाही आता।
ठामपणे सांगा. ठामपणेच सांगतो, सहपालकमंत्रीचं आता काम राहिलेलं नाही. मुख्यमंत्री आहेत, ते सक्षम आहेत आणि आम्ही सक्षम आहोत. आमदार म्हणून 2 आमदार आहोत आपण महायुतीचे, ते पाहतील जिल्हा. 3च आमदार आहेत, लहानसा जिल्हा आहे. आम्ही तितकं सक्षम आहोत दोघे आमदार. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.